हाय हॅलो, कसे आहात सर्व. वैष्णवीज मॉमी होम रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहे मसाले भात. तर मी याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर करा, लाईक करा. अशाच साध्या आणि सोप्या व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेऊन येणार आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. 2 चमचे तेल घालायचं कुकरमध्ये. त्यानंतर काही खडे मसाले घालायचे. दालचिनी आणि हिरवी इलायची, तेजपत्ता, हे असे खडे मसाले घालायचे. लवंग वगैरे घालायची नाही, त्याच्यामुळे ना तिखटपणा येतो खूप भाताला. आणि त्यामध्ये मग बारीक चिरलेला असा लांब लांब चिरलेला कांदा घालायचा. कांदा छान लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. आणि तुम्ही आले लसूणची पेस्ट पण घालू शकता कांदा घातल्याच्या नंतर. माझ्याकडं अवेलेबल नव्हती त्यामुळे मी स्किप केली आहे. टोमॅटो घालायचं आणि थोडेसे आपले हे आलू काय म्हणतात त्याला, बटाटा घालायचा. आणि मग आपले सुके मसाले घालायचे सर्व. जेवढे तुमच्याकडे अवेलेबल आहेत तेवढे तुम्ही घालू शकता. कांदा मसाला, हळद, मीठ, गरम मसाला, बिर्याणी मसाला, चिकन मसाला, हे सर्व मसाले जेवढे तुम्ही मसाले घालतात तेवढं भाताला टेस्ट येणार आहे. छान मिक्स करून घ्यायचं आणि तांदूळ स्वच्छ धुतलेले यामध्ये टाकायचे. आता आपले तांदूळ टाकून झालेले आहेत. छान मिक्स करून घेऊया. आपण 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत, तर 4 वाट्या पाणी टाकायचं. तांदूळ जुने असतील तर तुम्ही 4 वाट्या टाका, नाही तर मग नवीन असतील तर तुम्ही 3-3.5 वाटी पण टाकू शकता पाणी. सर्व मिक्स करायचं आणि कुकरचं झाकण लावायचं आणि 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. चार शिट्ट्या झाल्याच्या नंतर आपण कुकर गार करून घेऊया आणि उघडून बघूया भात आपला कसा झाला आहे. मस्त असा भात शिजलेला आहे आपला छानपैकी. एकदम तेल सुटले आणि छान मिक्स झालेला आहे व्यवस्थित. हे बघा मस्त झालेला आहे आता मसाले भात आपला. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन आणि साध्या सिंपल रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.